अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपरी पागोरी पिंपळगाव हे छोटे गाव आहे। या गावात उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक छोटंसं कुटुंब पाव बटर विकण्याचा व्यवसाय करत होतं। त्याची बायको गृहिणी आहे। या दाम्पत्याला 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्ये आहे। या कुटुंबातील सर्वात लहान मुलगी पायल ही 7 वर्षाची असून ती पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 3च्या वर्गात शिक्षण घेत आहे। कुटुंबातील करता सवरता पुरुष पाव बटर विकण्याचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, तर त्याची बायको गृहिणी असून ती घर सांभाळत आपल्या नवऱ्याला त्याच्या धंद्यात थोडीफार मदत करते। या कुटुंबातील सर्व मुले पागोरी पिंपळगावातील शाळेतच शिक्षण घेऊन मोठी होत आहेत। उत्तर प्रदेशातील या कुटुंबाचे सर्व काही सुरळीत सुरू होते। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी नेहमीप्रमाणेच या कुटुंबातील मुले शाळेमध्ये गेली होती, तर नवरा पाव बटरच्या व्यवसायासाठी बाहेर गेला होता। या कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी पायल त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता घरी आली। ती घाबरल्यासारखी दिसत होती। तिची आई कामात मग्न असल्याने तिचे त्या मुलीकडे फारसे लक्ष नव्हते। तिला वाटले की शाळेतील अभ्यासामुळे व खेळण्यामुळे ती थकली असेल। मात्र त्यानंतर संध्याकाळी आईने तिला जेवण करायला सांगितले असता ती मोठ्याने रडू लागली। आपली मुलगी अशी का रडते म्हणून तिने तिला जवळ घेत विचारले, काय झाले, तू का रडत आहे? तेव्हा ती मुलगी आणखीनच मोठ्याने रडू लागली। तिच्या आईला कळेना की नेहमी शाळेतून हसत खेळत घरी येणारी मुलगी अशी का रडत आहे। तिने पायलला विश्वासात घेऊन विचारले, मला सांग नेमके तुला काय झालंय, तुला शाळेत कोणी बोलले का? त्यावेळी हुंदके देत ती सांगू लागली, मी आता शाळेत जाणार नाही, फुंदे सर खूप गंदे आहे। ती असे म्हटल्याबरोबर तिच्या आईच्या काळजात धस्स झालं। तिने पुन्हा पायलकडे गोंजारून चौकशी केली, तेव्हा ती म्हणाली, 1 महिन्यापासून मी शाळेत गेल्यावर दुपारच्या सुट्टीत सर्व मुले खेळायला बाहेर गेल्यावर फुंदे सर मला एकटीला शाळेत थांबून ठेवतात आणि माझ्या अंगावरून हात फिरवतात, चिमटे काढतात। मी ओरडले की ते मला हाताने पाठीवर व तोंडावर चापटीने मारतात। आज देखील त्यांनी असेच केले। पायलने जे काही सांगितले ते ऐकून तिच्या आईच्या अंगावर सरकन काटा आला। तिच्यावर फुंदे सर लैंगिक अत्याचार करतात हे तिच्या बोलण्यावरून लक्षात आले। तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण तिचा नवरा घरी आल्याशिवाय काही करणे शक्य नसल्यामुळे संध्याकाळी 9 वाजता पायलचे वडील धंद्यावरून घरी आल्यावर तिच्या आईने पायलसोबत शाळेत घडलेली सगळी हकीकत आपल्या नवऱ्याला सांगितली। त्यानंतर त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी मुलीला सोबत घेऊन शाळेत जायचे आणि फुंदे सरांना या गोष्टीचा जाब विचारायचा असे ठरले। शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पायलचे आईवडील तिला घेऊन तिच्या शाळेत गेले। त्या दिवशी फुंदे सर शाळेत आले नव्हते। त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी शाळेला सुट्टी होती, त्यामुळे त्या दिवशी पायलच्या आईवडिलांना शाळेत जाता आले नाही। सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पायलच्या आईवडिलांनी या गंभीर प्रकाराची माहिती पांगोरी पिंपळ गावातील आदिनाथ रामनाथ दरोडे, सरपंच राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवर खान, सरवर पठाण, उमर नियाज पठाण यांना सांगितली। त्यानंतर पायलचे आईवडील आणि हे सर्वजण फुंदे सराला केलेल्या दुष्कृत्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या शाळेत गेले असता फुंदे सराने मुंडके खाली घालून निर्लज्जासारखे, माझ्याकडून चूक झाली, यापुढे माझ्याकडून चूक होणार नाही, यापुढे मी तुमच्या मुलीला टच पण करणार नाही, एवढी वेळ मला माफ करा असे म्हणून तो नामानिराळा होऊ लागला। मात्र ते आता शक्य नव्हते। आपण केलेल्या काळ्या कृत्याचा आता गावभर बोबाटा होऊ लागला होता, म्हणून फुंदे सराने गावातील या चावडीवरच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून प्रकरण रपादपा करण्याचे ठरवले। एकतर हे गरीब कुटुंब राज्याबाहेरील होते व ते पोट भरण्यासाठी आले होते। त्यांनी ज्या लोकांना फुंदे सरांना जाब विचारण्यासाठी शाळेत नेले होते त्याच लोकांनी पायलच्या आईवडिलांवर दबाव टाकायला सुरुवात केली। ते आता त्यांना म्हणू लागले की हा वाद आता इथेच मिटून घ्या, कुठेही तक्रार करू नका। आम्ही फुंदे सरांबरोबर चर्चा केली आहे, ते यापुढे तुमच्या मुलीला कसलाही त्रास देणार नाही,
तुम्हाला गावात राहायचे आहे, पुन्हा त्रास नको व्हायला असे ते सर्वजण बोलले. त्यानंतर मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघून त्यांना न्याय द्या असे म्हणायला आलेल्या पायलचे आई वडील निराशेने त्यांच्या घरी निघून गेले. त्यांची मुलगी पायल ही फुंदे सराच्या नीच कृत्याला घाबरून शाळेत जायला नको म्हणू लागली होती. पायलचे आई वडील तिची समजूत काढू लागले, मात्र तिच्या मनावर खोल आघात झाल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. आपण बाहेरील राज्यातील असल्याने व पोटासाठी कामधंदा करत असल्याने तसेच गावातील या प्रतिष्ठित लोकांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास विरोध केल्याने दरम्यानच्या काळात पायलच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र आपल्या मुलीवर झालेला अन्याय सहन करायचा नाही असे म्हणून नातेवाईकांशी चर्चा करून पोलीस तक्रार करण्याचा त्या दोघांनी निर्णय घेतला. पायलच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विकृत शिक्षक संजय उत्तम फुंदे वय 58, मध्यस्थी करणारे हाजीनाथ रामदास दराडे वय 38, सरपंच राजेंद्र सूर्यभान दराडे वय 55, मुनरव खान सरवस खान पठाण वय 42, उमर रियाज पठाण वय 48 या सर्वांविरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील मुख्य आरोपी संजय फुंदे याला व इतरांना अटक करण्यासाठी पोलीस पथक नियुक्त केले. पोलिसांनी मुख्य आरोपी शिक्षक संजय उत्तम फुंदे याला दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता पाथर्डीमध्ये अटक केली. त्याला दिनांक 14 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत सुनावली आहे. इतर आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आरोपी शिक्षक संजय फुंदे याला अटक करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात कुणीही बालक बालिकासोबत असे गैरकृत्य करू नये ही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.